नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती गट ब अराजपत्रित व गट क सरळ सेवा भरती अभ्यासक्रम जो सिलेबस आहे महाराष्ट्र जलसंपदा विभाग वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटचा जे भरतीसाठीचा ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि आता याचा जो सिलेबस आहे भरतीसाठीचा तो जाहीर करण्यात आलेला आहे पदानुसार. आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहूयात. प्रत्येक पदासाठी जो एक्झाम पॅटर्न आहे परीक्षा स्वरूप आहे आणि सिलेबस आहे तो कशा पद्धतीचा आहे डिटेलमध्ये पाहूयात. पहिलं जे पद आहे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठीचं एक्झाम पॅटर्न आहे. मराठी विषयासाठी 15 प्रश्न असणार आहेत. एकूण 30 गुण आहेत आणि दर्जा जो आहे पदवी परीक्षेसाठीचा जो दर्जा आहे तो आहे माध्यम जे आहे मराठी असणार आहे. त्याच्यानंतर इंग्रजीसाठी 15 प्रश्न 30 गुणांसाठी पदवी परीक्षेचा दर्जा आहे. इंग्रजी हे माध्यम असणार आहे. सामान्यांसाठी 15 प्रश्न 30 गुण पदव्युत्तर पदवी आणि मराठी व इंग्रजी हे माध्यम आहे. त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी याच्यासाठी 15 प्रश्न आहेत आणि एकूण 30 गुण आहेत. तांत्रिकसाठी एकूण 40 प्रश्न हे महत्त्वाचं आहे. जे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या विषयावरचे तांत्रिक प्रश्न 40 प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यामध्ये एकूण 80 गुण आहेत. पदव्युत्तर पदवीच्या दर्जाचे प्रश्न असतात इंग्रजीमध्ये असतात ते. त्याच्यानंतर 2 तासाचा एकूण वेळ असतो या परीक्षेसाठी. एकूण जे प्रश्न आहेत 200 प्रश्न आहेत. ते 100 प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठीचं 200 गुण आहेत आणि एकूण 2 तासाचा वेळ याच्यासाठी देण्यात येतो. अभ्यासक्रम पाहूयात. वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या पदासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व तांत्रिक या विषयांमध्ये जो सिलेबस आहे तो अशा पद्धतीने आहे. मराठीसाठी आहे सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचारांचा अर्थ व उपयोग, उतारावरील प्रश्न. इंग्रजीमध्ये आहे जनरल वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम्स अँड फ्रेसेस, देअर मीनिंग अँड यूज, कंप्रेन्सेशन. सामान्यांमध्ये भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळी, भारतातील महत्त्वाच्या घटनांसह महाराष्ट्र, जागतिक भूगोल, भौतिक सामाजिक आर्थिक भूगोल. त्याच्यानंतर भारत आणि महाराष्ट्र राज्य शासन, राज्यघटना तसेच राजकीय अर्थव्यवस्था, पंचायत राज, सार्वजनिक धोरण आणि हक्काचे मुद्दे. पुढे आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास, ध्येय, गरिबी समावेशन, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम. सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरणीय परिस्थितीतील जैवविविधता, हवामान बदल, सामाजिक समस्या, मानव विकास व पर्यावरण, भारतीय अर्थव्यवस्था विषयक अर्थशास्त्र, वृद्धी व विकास, चालू घडामोडी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि महाराष्ट्रासह. पुढे कृषी आणि ग्रामीण विकास, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबी वैशिष्ट्ये. बौद्धिक चाचणीसाठी सामान्य ज्ञान व बुद्धी मापन आकलन, त्याच्यानंतर तर्कावर आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न. तांत्रिकमध्ये भौतिकशास्त्र आहे, फिजिक्स आहे, रसायनशास्त्र, केमिकल्स आहे, भूगर्भशास्त्र, कृषी आणि मृदुशास्त्र, रसायनशास्त्र आहे. पदव्युत्तर पदवी दर्जाचा अभ्यासक्रम. तांत्रिक या विषयामध्ये 40 प्रश्न जे विचारले जातात ते यावर आधारित असतात. पुढचा आहे पद दुसरा आहे निम्न श्रेणी लघुटंक लेखक, मराठी आणि इंग्रजी. साठी मराठी विषयी 15 गुण 15 प्रश्न 30 गुण आहेत. इंग्रजीसाठी 15 प्रश्न 30 गुण, सामान्य ज्ञानसाठी 15 प्रश्न आहेत 30 गुण आणि बौद्धिक संस्थेसाठी 15 प्रश्न 30 गुण. तो दर्जा आहे तो आहे माध्यमिक शालांत म्हणजे 10वीच्या SSCच्या परीक्षेच्या आधारावर असतो. त्याच्यानंतर याच्यासाठी 1 तास 15 मिनटं एवढा वेळ आहे. 100 प्रश्न 200 गुण असतात आणि त्याच्यासाठी जो वेळ आहे 60 प्रश्न आणि 120 गुण आणि त्यासाठी वेळ आहे 1 तास 15 मिनटाचा. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असे असतं. सिलेबस पाहूयात. मराठीसाठी आहे सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचारांचा अर्थ व उपयोग, उतारावरील प्रश्न. इंग्रजीसाठी आहे जनरल वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम अँड फ्रेसेस, देअर मीनिंग अँड यूज, कंप्रेन्सेशन. सामान्यांमध्ये आधुनिक भारताचा इतिहास, भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, सामाजिक जिल्हा प्रशासन,
राज्य प्रशासन, रचना व संघटन कार्य, महाराष्ट्रातील समाजसुधारक, चालू घडामोडी, भारताचे शेजारी राष्ट्रातील संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी, स्थानिक बाबी वैशिष्ट्य, बौद्धिक चाचणीसाठी सामान्य बुद्धिमान व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न. याच्यामध्ये लघुलेखन चाचणी जी असते स्वतंत्रपणे घेण्यात येते. याच्यानंतर जी परीक्षा पास झाले त्यांची लघुलेखन टंकलेखक जी चाचणी जी असते ती वेगळी घेण्यात येते. लेखी परीक्षेमध्ये एकूण 120 गुणांपैकी 54 गुण मिळालेले असतील ते जे विद्यार्थी असतात तेच लघुलेखन या चाचणीस पात्र राहतील. पुढचं पद आहे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक. याच्यासाठी तांत्रिक विषय असतो. म्हणजे या पद्धतीने सेम जे पॅटर्न आहे 15 प्रश्न 30 गुण, इंग्रजीसाठी 15 प्रश्न 30 गुण, सामान्य ज्ञानसाठी 15 प्रश्न 30 गुण, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न 30 गुण आणि तांत्रिकसाठी 40 प्रश्न 80 गुण. या पद्धतीने पदव्युत्तर, पदवी आणि पदवी या दर्जाचे प्रश्न विचारले जातात. 2 तासाचा वेळ असतो. 100 प्रश्न 200 गुण. अभ्यासक्रम मराठीसाठी सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचारांचा अर्थ आणि उपयोग, उतारावरील प्रश्न. इंग्रजीसाठी आहे जनरल वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम अँड प्रेसेस इन देअर मीनिंग अँड यूज, कंप्रेसेशन. सामान्य ज्ञानमध्ये भारताचा इतिहास, राष्ट्रीय चळवळी, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांसह महाराष्ट्र, भारत, जागतिक भूगोल आणि सामाजिक आर्थिक भूगोल. त्याच्यानंतर भारत आणि महाराष्ट्र राज्य शासन, राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, सार्वजनिक धोरण आणि हक्काचे मुद्दे. पुढे आहे आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास, ध्येय, गरिबी. त्याच्यानंतर क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम. सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. पर्यावरणीय परिस्थितीतील जैवविविधता, हवामान बदल, सामाजिक समस्या, मानव विकास, पर्यावरण, भारतीय अर्थव्यवस्था, विकास, अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, चालू घडामोडी, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि महाराष्ट्रासह, कृषी आणि ग्रामीण विकास, महाराष्ट्रातील विकास, विविध जिल्ह्यांचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी, स्थानिक बाबी. बौद्धिक चाचणीसाठी सेम आहे सिलेबस, सामान्य बुद्धिमत्ता व आकलन, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न. त्याच्यानंतर भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, भूगर्भशास्त्र व कृषीमृदुशास्त्र, कृषी रसायनशास्त्र यावरील पदव्युत्तर, पदवी दर्जाचा अभ्यासक्रम. तांत्रिक या प्रश्नामध्ये या प्रश्न जे आहेत 40 प्रश्न ते याच्यावर आधारित विचारले जातात. पुढचं पद आहे भूवैज्ञानिक सहाय्यक पदाकरता अभ्यासक्रम. हा तो सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न आहे. तांत्रिक जे पद आहे, तांत्रिक जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्यासाठीचं सेम आहे 100 प्रश्न आणि 200 गुण. तांत्रिकसाठी सेपरेट 40 प्रश्न आणि 80 गुण आणि 2 तासाचा वेळ. सिलेबस जो आहे याच्यासाठीचा सुद्धा सेम आहे, मराठीसाठीचा, इंग्रजीसाठीचा, सामान्य ज्ञानसाठीचा, बौद्धिक चाचणीसाठीचा. त्याच्यानंतर तांत्रिकसाठी भूगर्भशास्त्र, उपयोजित भूगर्भशास्त्र या विषयातील पदवी दर्जाचा अभ्यासक्रम याच्यामध्ये विचारला जातो. पुढचं पद आहे आरेखक. या पदासाठी सुद्धा तांत्रिक विषय असून 100 प्रश्न 200 गुण असणार आहेत आणि एकूण 2 तासाचा वेळ असतो. त्याचा जो दर्जा आहे माध्यमिक शालांत म्हणजे 10वीच्या परीक्षेच्या आधारावर याच्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये सुद्धा सिलेबस जो आहे मराठी विषयासाठीचा, त्याच्यानंतर इंग्रजीसाठीचा, त्याच्यानंतर सामान्य ज्ञानसाठी, महाराष्ट्रातील समाजसुधारक, चालू घडामोडी आहे, भारतातील शेजारी राष्ट्राशी संबंध आहे, कृषी आणि ग्रामीण विकास आहे तर सेमच आहे. बौद्धिक चाचणीसाठी सामान्य व बुद्धिमत्ता आकलन आहे, तर्क आधारित प्रश्न, अंकगणित आधारित प्रश्न आहेत. तांत्रिकसाठी महत्त्वाचं आहे स्थापत्य यांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी दर्जाचा अभ्यासक्रम. तर तांत्रिकसाठीचा जो सिलेबस आहे आरेखकसाठी हा महत्त्वाचा आहे. 40 प्रश्न यावर आधारित विचारले जातील. पुढचं पद आहे सहाय्यक आरेखक. सेमच सिलेबस. याच्यामध्ये सुद्धा जे प्रश्न 100 प्रश्न आहेत, 200 गुण असणार आहेत, 2 तासाचा वेळ आहे आणि दर्जा जो आहे माध्यमिक शालांत परीक्षा 10वीच्या परीक्षेच्या आधारावर प्रश्न विचारले जातील. अभ्यासक्रम जो आहे मराठीसाठी सेम आहे, इंग्रजीसाठी सेम आहे, सामान्य ज्ञान सेम आहे, बौद्धिक चाचणीसाठी सुद्धा सेमच आहे. तांत्रिकसाठीचा महत्त्वाचा सिलेबस आहे स्थापत्य यांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकीमधील पदविका दर्जाचा अभ्यासक्रम. जे 40 प्रश्न जे आहेत ते याच्यावर आधारित विचारले जातील. पुढचं जे पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. याच्यासाठी सुद्धा जे प्रश्न जे आहेत ते 100 प्रश्न आहेत,
एकूण 200 गुण आहेत त्याच्यासाठी. आणि परीक्षेचा जो दर्जा आहे माध्यमिक शालांत परीक्षा SSC 10वीच्या आधारावर आहे. 2 तासाचा वेळ असणार आहे. अभ्यासक्रम जो आहे मराठीसाठी 10वीसाठीचा बेसवर आहे तो सेमच आहे. इंग्रजीसाठी, सामान्यांसाठी, पुढे बौद्धिक चाचणीसाठी, त्याच्यानंतर तांत्रिकसाठी स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवीधर दर्जाचा अभ्यासक्रम यावर आधारित हे 40 प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक. तर प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी सुद्धा 15 प्रश्न आहेत. 30 गुण असे 100 प्रश्न आणि 200 गुण आहेत. जो दर्जा जो आहे 12वी आणि पदवीच्या दर्जाच्या आधारावर प्रश्न काठिण्य पातळीवर प्रश्न विचारले जातात. एकूण 2 तासाचा वेळ असतो. सिलेबस जो आहे मराठीसाठी सेम आहे, इंग्रजीसाठी सेम आहे, सामान्यांसाठी सेम आहे, बौद्धिक चाचणीसाठी सेम आहे. तांत्रिकमध्ये भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, भूगर्भशास्त्र, कृषी आणि पदवीधर दर्जाचा अभ्यासक्रम यावर आधारित हे 40 प्रश्न विचारले जातात. पुढचं पद आहे पदाचे नाव आहे अनुरेखक. आता अनुरेखक या पदासाठी सुद्धा एकूण 100 प्रश्न आहेत आणि 200 गुण आहेत. जो सिलेबस जो आहे दर्जाचा आहे परीक्षेची काठिण्य पातळी ते 10वीच्या बेसवर आहे आणि 2 तासाचा एकूण वेळ आहे. सिलेबस मराठीसाठी सुद्धा सेमच आहे, इंग्रजीसाठी सेम आहे, 10वीच्या बेसवर असणार आहे, सामान्यांसाठी सेम आहे, बौद्धिक चाचणीसाठी सेम आहे, तांत्रिकसाठी शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक स्थापत्य ह्या दर्जाचा अभ्यासक्रम याच्यामध्ये यावर आधारित 40 प्रश्न विचारले जातात. पुढचं पद आहे पदाचे नाव आहे दप्तर कारकून मोजणीदार व कालवा निरीक्षक. या पदासाठी सगळ्यात जास्त अर्ज येण्याची शक्यता आहे. तर याच्यामध्ये पाहू शकता तांत्रिक विषय नाही आहे, त्याच्यामध्ये मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्यज्ञान आहे, बौद्धिक चाचणी आहे. एकूण 25 प्रश्न आहेत, 50 गुण, 25 50 25 50 25 50 म्हणजे जवळजवळ 100 प्रश्न आणि 200 गुण आहेत. तो सिलेबस जो आहे मराठीसाठीचा तो 12वीच्या आधारावर आहे. त्याच्यात इंग्रजीसाठी सुद्धा 12वी आणि सामान्य बौद्धिक चाचणी हे पदवी परीक्षेच्या आधारावर हेच प्रश्न काठिण्य पातळी असणार आहे. एकूण 2 तासाचा वेळ आहे यासाठी आणि याच्यामध्ये सिलेबस जो आहे जवळजवळ सेमच आहे. जो अतांत्रिक विषय जे आहेत त्यांच्यासाठीचा सिलेबस जो आहे त्या पद्धतीने सेम आहे, मराठीसाठी आहे, त्याच्यानंतर इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. पुढचं पद आहे भांडारपाल, एकदम सेमच एक्झाम पॅटर्न आहे. 100 प्रश्न आहेत, 200 गुण आहेत. SSC 10वीच्या आधारावर प्रश्न विचारले जातील. याच्यासाठीचा सिलेबस मराठीसाठी सेम आहे, इंग्रजीसाठी सेम, सामान्यांसाठी सेम आहे. आधुनिक भारताचा इतिहास आहे, त्याच्यामध्ये भारताचा व राष्ट्रीयाचा भूगोल आहे, भारतीय अर्थव्यवस्था, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना, संघटन आणि कार्य, महाराष्ट्रातील समाजसुधारक, चालू घडामोडी, भारताचे शेजारी राष्ट्राचे संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, विविध जिल्ह्यांचा भूगोल, सामाजिक इतिहास, सामाजिक इत्यादी स्थानिक बाबी. बौद्धिक चाचणीसाठी सेम आहे सिलेबस. पुढचं पद आहे कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक. या पदासाठी मराठी जे विषय जे आहेत यानुसार एकूण तांत्रिक विषय याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्यानुसार एकूण 100 प्रश्न आणि 200 गुण असणार आहेत. सिलेबस जो आहे 10वी आणि 12वीच्या दर्जाच्या आधारावर असणार आहे. एकूण 2 तासाचा वेळ आहे. त्याच्यामध्ये जो सिलेबस आहे मराठीसाठी सेम आहे, इंग्रजीसाठी सुद्धा सेम आहे, सामान्यांसाठी सुद्धा सेमच आहे, बौद्धिक चाचणीसाठी सेम आहे. महत्त्वाचा तांत्रिक विषयाचा सिलेबस जो आहे भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, गणित आहे, इंग्रजी या विषयातील उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जाचे प्रश्न, तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक सर्वेक्षक अभ्यासक्रमावर आधारित, तसेच कृषीबाबतचा अभ्यासक्रम या तांत्रिक प्रश्नामध्ये 40 प्रश्न विचारले जातात. तर अशा पद्धतीने ही जी भरतीची आहे जल संपदा विभागाची भरती एकूण 12 जे आहेत संवर्ग आहेत यावर आधारित हे पदे आहेत, यावर परीक्षा घेण्यात येणार आहे याच्यासाठी भरतीसाठीची. तर अशा पद्धतीने हा जो सिलेबस आहे त्या सिलेबसचं जे PDF जे आहे लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, डाउनलोड केली जाऊ शकते. धन्यवाद.